सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील ओसप गावात प्रस्तावित काळ्या दगडाच्या खाणी, क्वारी आणि सँड प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गायरान जमिनीवर खासगी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला जाब विचारला. पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर अधिकाऱ्यांना पाहणी अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले. दरम्यान ओसप गावातील सर्वे क्रमांक 172 आणि 360 मधील प्रस्तावित काळ्या दगडाच्या क्वारी व सँड प्रकल्पाला ग्रामस्थांनी एकमुखी विरोध कायम ठेवत हा प्रकल्प रद्द करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. हा त्यांनी तिकडे अर्ज केला. त्या अर्जासोबत त्यांनी हे संबंधित गावचे हे दिले. हा बोर्डेचा असा कलेक्टर ऑफिसने त्यांना लिस्ट दिली की ह्या गावांमध्ये हे जरा चुकीचं आहे, आपण बोलल्यानंतर करूया ना. नाही पंचायती करायला आलो. पंचायती आम्ही पंच असलो तर करणार आधी ना. आम्ही पंच तुम्ही आधी तुमची सगळी माहिती सांगा, त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला अडवू नका, आम्ही तुम्हाला अडवत नाही. आधी बोला ना. ह्यांना ही माहिती दिली. बोर्डे, पिकुळे, उसप आणि केअर मध्ये शासकीय जागा आहे. तिथे जिओ सर्वे झालेला आहे आणि तिथे काळा दगड उपलब्ध आहे. ही शासकीय जागा असल्यामुळे त्यांनी शासकीय जागेची मागणी केली ह्या अर्जाद्वारे. या अर्जानंतर हे एम.एन. नायक अँड सन्स हे गोव्यातले नाही, मला नाही माहिती. पत्ता असेल ना. सांगतो ना, इथे लिहिलंय ना, इथे मॅन्युफॅक्चरिंग इन्स्पिरेशन डेव्हलपमेंट गोवा, पत्रादेवी गोवा लिहिलेलं आहे ना त्यांचं. एक्झॅक्ट पत्ता कुठचा आहे त्याचा, तो कुठचा आहे, नायक आता किती असणार. तुमच्या हातात कागद आहे, तुम्ही आम्हाला पत्र व्यवहार कुठच्या पत्त्यावरती करणार कोणाला त्यांना. मी तेच सांगतो ना, त्यांचा अजून पत्रव्यवहार झालेलाच नाही. हे कलेक्टर ऑफिसने पत्र दिले मला, त्यांनी अर्जदारांनी मला नाही दिलेलं साहेब. कलेक्टर ऑफिसला आलं. कलेक्टर ऑफिसने पत्र दिलं तहसीलदार साहेबांनी की बाबा असं असं ह्या एम.एन. नाईक सन्स यांचा असा असा अर्ज इकडे प्राप्त झालेला आहे. त्या आधारे तुम्ही आपल्या बाबतीत सरकारी जागेची बघा अर्जदारांच्या मागणीनुसार स्टोन क्रशिंग सदर मिळकत योग्य आहे किंवा कसे याची माहिती द्या. तहसीलदारांनी पत्र दिलं मला. आता इथपर्यंत आलो. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की बाबा सदर सरकारी मिळकत स्टोन क्रशिंग व्यवसायासाठी अर्जदार यांना योग्य आहे किंवा कसे असा स्वयंपुष्ट अभिप्राय द्या. आता ही जागा होती सरकारी. ह्याच्यात कुठं म्हटलंय का की तिथल्या सरपंचांना घ्या, तिथल्या सदस्यांना घ्या, तिथल्या पंचायत समिती सदस्य, झेडपी सदस्य. मी बोलू? हां सातबारा आहे तुमच्याकडे? हो, हे काय आहेत? दोन्ही सातबारा आहेत, सगळे सातबारा आहेत. त्यांनी अर्जदाराने लावले. आता जो 172 आणि 360 तो सातबारा आहे. सातबारा दाखवा. पाटील ते सातबारा मध्ये काय आहे, इतर रक्कमध्ये कोण आहे? गायरान आहे ना. गायरानचे GR किती आहे, काय काय आहे तुम्हाला माहिती आहे? अहो मला माहिती. तुम्ही सर्कल आहेत ना, तुम्ही आता ह्याची सगळी आता हे सगळी हे करण्यासाठी आला. त्या गायरांच्या आता जो सातबारा आहे 360 तो गायरांचा आहे. तो गायरांचा GR काय मला काय म्हणायचं, तुम्ही आता तुम्हाला सांगा. ऐका ना, माझा ऐका तरी तुमचं ऐकतोय ना. तुमचं ऐकल्यानंतर तुम्हाला सांगतो. तुमच्या तिथं संपलं, तिथंच आमचं सुरू झालं. आम्ही मध्ये सुरू नाही केलं. बरोबर. तुम्ही जे आता 360 जो गायरांचा सातबारा आहे, गायरांचा GR आहे का तुम्हाला सगळी इत्तमभूत माहिती घेऊन तुम्हाला अहवाल पाठवायला सांगितलेला आहे. हो ना, मला नाही पाठवायला सांगितलेलं आहे, तहसीलदारांना पाठवायला सांगितलं. म्हणजे तुम्ही तहसीलदाराचे माणूस म्हणजे तहसीलदार झाला ना, इथं महसूल ते झाला ना. काय म्हणायचं, मी काय म्हणतो, तुमच्या 360 मध्ये गायरान इतर हक्कामध्ये आहे. तुम्ही एखाद्या प्रायव्हेट ह्याच्यासाठी जर कंपनीसाठी गायरांची सगळी सर्वे करून अहवाल पाठवायला लागला म्हणजे काय सेटिंग आहे का? नाही, सेटिंगचा विषय. मग ही बोर्डी गावातली जमीन आहे. आणि कोण बोलणार? बोला. नाही, बोला.
तुम्ही याच्याशी ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही असं तुमच्या माहिती नाही, नाही, आता नाही, बोललो ना. नाही, संबंध आहे. संबंध आहे, ग्रामपंचायत संबंध नाही काय असं म्हणतात. सांगतो आता सांगतो ते एक मुळात गायरान हे गुरांसाठी राखीव आहे. एक झालं मुळे ह्याच्यावर जी लागवड केली ग्रामपंचायत उत्सवने काजू लागवड केलेली आहे 25 एकर जमिनीवर केलेली आहे. चारी त्याला गटार मारलेले आहे. लोकांनी सामायिक म्हणजे लोकांनी श्रमदान करून लागवड केलेली आहे. कित्येक लोकांची त्याच्यावर उपजीविका आहे. आणि जर उद्या एखादं काम शासनाला महाराष्ट्र शासनाला जरी नाव असलं तरी उद्या तोड काम करायचं असेल तर ठराविक रक्कम ही ग्रामपंचायतीला द्यावी लागते असा नियम आहे. तो माहीत नसेल तहसीलदारांना तर आम्ही त्यांना सांगू की बाबा असा नियम आहे. मी एक गोष्ट ते पहिली एक सांगतो स्पष्ट लक्षात करतो. घ्या. असं असताना तुम्ही ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून हे परस्पर करता ऐका. यामुळे तुमचा संशय येतो. बरं आता मी माझी भूमिका स्पष्ट करतो ऐका. कुठलाही प्रकल्प केवळ सर्कलच्या रिपोर्टवर होत नाही. पहिली गोष्ट सांगतो क्वारी सारखा म्हणजे पर्यावरण हिंसक प्रकल्प किंवा पर्यावरणाला घातक ठरणारा प्रकल्प मानवाच्या जीविताला धोका असणारा प्रकल्प सर्कलच्या एका रिपोर्टवर होत नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आवश्यक आहे ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखवा. इथे किती क्रशर आहेत क्वाऱ्या आहेत आपल्या दोडामार्ग तालुक्यात कुठल्याही त्या एका क्वारी मालकाला आणि क्रशर मालकाला विचारा